नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात ठाकरेंच्या बातमीने. उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. फुटीरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा 3 दिवसाचा विदर्भ दौरा. फुटीरांच्या मतदारसंघात ठाकरेंची आता तोफ धडाडणार. तर ठाकरेंचा हा 3 दिवसाचा दौरा कसा आहे आपण पाहूयात. 27 जूनला संजय देशमुख जे यवतमाळ आणि वाशिमचे खासदार आहेत, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या सभा आहेत. 29 जूनला शिर्डीच्या भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. 28 जूनला परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल. उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पुढच्या महिन्यामध्ये नागपूरमध्ये मेळावा घेणार. आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं, असं यावेळी ठाकरे म्हणाले. तर शिवसेना संपून जाईल. पण असे अनेक गद्दार आमच्यात ते निवडून गेले तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कोणाच्या किती पिढ्या उतरल्या तरी संपू शकणार नाही आणि संपू शकत नाही. अनेकांनी मला सांगितलं होतं की तुमचं मैदान चुकलंय, पण आमचं मैदान कधीच चुकत नाही. आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतात. तर उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल रात्री ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पुढच्या महिन्यात मी नागपुरात मेळावा घेणार, असं यावेळी ठाकरे म्हणाले. आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं, असं ठाकरे म्हणाले. आजच्या यवतमाळ आणि हिंगोली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.